नमस्कार. दादानामा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. निवडणुका आता रंगात आलेल्या आहेत. पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या नावांच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत. ज्यांची नावं जाहीर झालेली आहेत त्यांनी फॉर्म भरलेला आहे, प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आता निवडणुका ह्या प्रचाराच्या दृष्टीने सुरू होतील. परंतु असं असलं तरी पुरंदर तालुक्यात मात्र सन्नाटा आहे. अद्यापही काँग्रेस पक्षाचं सोडलं तर इतर पक्षांमध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल किंवा साहेबांची राष्ट्रवादी असेल, या चारही पक्षामध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. काँग्रेसचं तिकीट विद्यमान आमदार संजय जगताप यांना जाहीर झालेलं असलं तरीसुद्धा अद्यापही काँग्रेस सोडलं तर इतर पक्षांच्या किंवा त्यांच्या महाआघाडीमध्ये अद्यापही जल्लोषाचं वातावरण आहे. अशा पद्धतीचं वातावरण पुरंदर तालुक्यामध्ये नाही. आणि मग त्यामुळं पुरंदर तालुक्यातील नेत्यांनी, पुरंदर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अजूनही संभ्रमावस्था त्यांची गेलेली नाही. म्हणजे अजूनही पुरंदर तालुक्यातील महायुतीच्या जागेबाबत आणि जाहीर झालेल्या आघाडीमध्ये एक प्रकारे जागेचा घोळ सुरू असल्याचं वातावरण पुरंदर तालुक्यामध्ये आहे. पुरंदरची जागा जरी जाहीर झाली असली तरी जो फॉर्म्युला सकाळी जाहीर करण्यात आलेला आहे 90-90-90, या फॉर्म्युल्यामुळे काही गोष्टींच्या शंका पुरंदर तालुक्यातील जाणकारांना येऊ लागलेल्या आहेत. आणि मग त्यामुळे अजूनही निवडणुकीची निश्चितता लक्षात येत नाही. या वाटाघाटीमध्ये काँग्रेस कुठंतरी कमी पडली असं जाहीर वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्यामुळं नक्की घोळ काय आहे, कोणत्या जागा अद्यापही संभ्रमावस्थामध्ये आहेत, वाटा कुणाला आणि घाटा कुणाला हे अद्याप निश्चित होत नाही. आणि मग त्यामुळं सगळ्याच पक्षामध्ये, विशेष करून पुरंदर तालुक्यामध्ये एक प्रकारे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. खरं तर तालुक्यामध्ये किंवा तालुक्यातील जनतेमध्ये एक प्रकारे शंका आहे. तालुक्यातील जनतेमध्ये चर्चा आहे की पुरंदर तालुक्यामध्ये असा एकही नेता नाही की जो खंबीरपणे जाहीरपणे सांगू शकेल की मीच निवडणुकीला उभं राहणार आहे आणि पक्षाचा मला पूर्ण पाठिंबा आहे. गेले अनेक वर्ष पुरंदर तालुक्यातील नेते हे कुणावर तरी अवलंबून आहेत. पुरंदर तालुक्यातील नेत्यांना जनतेचा विश्वास निर्माण करता आलेला नाही किंवा पुरंदर तालुक्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने अशा प्रकारचं वातावरण तयार केलेलं नाही की मीच खंबीर नेता आहे, मलाच तिकीट मिळेल, पक्ष माझ्याच पाठीमागे उभा राहील, मी म्हणेल त्याच पद्धतीनं तालुक्याचं राजकारण चालेल, असा एकही नेता पुरंदर तालुक्यामध्ये निर्माण झाला नाही. अशी खंत तालुक्यातील जनतेला आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांना आहे. गेले 10 वर्षापूर्वी पुरंदर तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्वप्न उराशी बाळगून, म्हणजे आमदारकीचं स्वप्न उराशी बाळगून संभाजीराव झेंडे साहेब हे सनदी अधिकारी तालुक्यामधील राजकारणामध्ये प्रवेश केला. गेले अनेक वर्ष, 10 वर्ष त्यांनी खरं तर जी पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसचं ATM सारखं काम केलं. सातत्यानं मेळावे असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या सभा असतील, प्रचार सभा असतील, प्रचाराची धुरा असेल, त्याला आर्थिक कुमक पुरवण्याचं काम
गेले 10 वर्षापासून झेंडे साहेबांनी या पुरंदर तालुक्यामध्ये केलं. त्यांनी गावागावात कार्यकर्ते निर्माण झाले, गावागावात त्यांच्या ओळखी निर्माण झाल्या, परंतु कुठेतरी एक अवलंबित्व आहे अशा प्रकारचं वातावरण सातत्यानं त्यांच्याबाबत पुरंदर तालुक्यामध्ये निर्माण झालं. निवडणुकीच्या काळामध्ये असणारा जो खर्च असेल तो खर्च हा झेंडे साहेबांनी केला हे जग जाहीर आहे. आणि असं असताना सुद्धा आज त्यांची अवस्था ही सैरबैरसारखी झालेली आहे. आघाडीची जागा काँग्रेसची असल्यामुळे नैसर्गिकपणे विद्यमान आमदारांना ही जागा सुटली असल्यामुळे त्यांना किती जरी वाटत असलं तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस, साहेबांची काँग्रेस ही त्यांना जागा देण्यास तयार नाही किंवा त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभी नाही. आणि मग असं असताना त्यांनाही शाश्वती नाही किंवा तेही तालुक्यामध्ये खंबीरपणे म्हणू शकत नाहीत की तालुक्यामध्ये मी निवडणुकीला उभा राहणार आणि आमदारकी ओढून आणणार. किंवा त्यांनी जरी काही उपद्रव मूल्य दाखवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आज त्यांच्याकडं वरिष्ठ पातळीवरील नेते कानाडोळा करू लागलेले आहेत. आणि त्यामुळं तालुक्यातील जनतेला एक प्रकारे शंका आहे, तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये एक प्रकारची खंत आहे की पुरंदर तालुक्यामध्ये असा एखादा का होईना नेता का निर्माण होऊ शकत नाही की ज्याला पक्ष स्वतःहून विचारेल किंवा पक्ष स्वतःहून जे त्यांच्या पाठीमागे उभा विचारेल आणि पक्ष त्यांनाच तिकीट देईल. अशा प्रकारचं वातावरण हे झेंडे साहेबांना या तालुक्यामध्ये निर्माण करता आलेलं नाही. राष्ट्रवादीचे एक अनुभवी, अभ्यासू आणि दादांचे विश्वासू असे नेते, सामान्य जनतेचा चेहरा म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते दुर्गाडे सर, डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे सर यांनाही खात्री नाही की पक्ष आपल्यालाच तिकीट देईल किंवा नेते आपल्यालाच या निवडणुकीमध्ये उभे करतील अशा प्रकारची खात्री दुर्गाडे सरांना सुद्धा नाही. पुरंदर तालुक्यातील एक आराराबांसारखा चेहरा म्हणून त्यांनी गेले अनेक वर्ष तालुक्यामध्ये सातत्यानं जनतेबरोबर संवाद साधलेला आहे. खरं तर ज्यावेळेस अशोक भाऊंना तिकीट नाकारलं त्यावेळेस दुर्गाडे सरांना हे खरं तर त्या काळातील खासदार यांच्या आग्रहाखातर, सुप्रिया सुळेंच्या आग्रहाखातर, साहेबांच्या आग्रहाखातर दुर्गाडे सरांना त्यावेळेस तिकीट देण्यात आलेलं होतं. आणि त्यावेळेस संजय जगताप यांनी बंडखोरी करून त्यांचा पराभव केला, त्यांच्या पराभवाला ते कारणीभूत झाले. परंतु असं असताना सुद्धा पुढच्या काळामध्ये दुर्गाडे सरांनी विद्यमान आमदार संजय सरांच्या बरोबर जुळतं घेतलेलं दिसून आलं. आणि आजही या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की गेले अनेक वर्ष सातत्यानं अजितदादांचे विश्वासू सहकारी, अजितदादांच्या प्रत्येक निर्णयाला बरोबर असणारे, होला हो म्हणणारे दुर्गाडे सर यांनाही तिकिटाची शाश्वती नाही. खरं तर गेल्या वेळची ही जागा राष्ट्रवादीची जागा आणि मग आघाडीच्या विचाराने ती जागा काँग्रेसला सुटली आणि ते वाक्य सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तर ते जी काही घडलेलं होतं त्यावेळेस ही जागा काँग्रेस पक्षाला देण्यात आली, परंतु नैसर्गिकपणे या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच अधिकार आहे. परंतु असं असताना सुद्धा दुर्गाडे सरांना सुद्धा खात्री नाही की आपल्याला या जागेसाठी, पुरंदरच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून आपल्याला उमेदवारी मिळेल. म्हणून मग त्यांच्याबाबतही लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे, त्यांच्याबाबतही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की दुर्गाडे सर सुद्धा पक्षामध्ये असं स्थान निर्माण करू शकले नाही की दादांनी या तालुक्याचा विचार करत असताना पहिल्या प्रथम दुर्गाडे सरांचा विचार करावा. आणि मग पुरंदर तालुक्यामध्ये या पक्षांमधून सुद्धा अशा प्रकारचा नेता का उभा राहू शकला नाही की पक्षाला या नेत्यांची गरज लागली पाहिजे. त्यांनाही आज निवडणुकीमध्ये तिकीट मिळेल की नाही किंवा दादा पुरंदर तालुक्यामध्ये विश्वास ठेवतील की नाही, दादांना निवडणुकीचा तिकिटाचा विचार करत असताना पुरंदर तालुक्यातील कार्यकर्त्याचा का विचार करत नाहीत, अशा प्रकारच्या शंका, अशा प्रकारची खंत
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे. गेल्या 2 वेळा जे निवडून आले, बारामतीला आणि पुरंदरची तुलना करून पुरंदरचा स्वाभिमान म्हणून ज्यांनी निवडणूक लढवली, बारामतीला शिव्या देऊन किंवा बारामतीचा विकास आणि पुरंदरच्या विकासाची तुलना करून मला निवडून द्या, मी पुरंदरच्या बारामती करतो, बारामतीसारखा विकास करतो, अशा प्रकारच्या वल्गना करून 2 निवडणुकीमध्ये निवडून आलेले विजयबापू शिवतारे यांनाही आज अशी परिस्थिती आहे की त्यांनाही निवडणुकीच्या रांगेमध्ये उभं राहायला लागलंय. निवडणुकीच्या तिकीट मागण्याच्या रांगेमध्ये त्यांनाही उभं राहावं लागलेलं आहे. आणि मग विजयबापू शिवतारे सुद्धा की ज्यांनी पुरंदरला स्वाभिमान सांगितला, पुरंदरच्या स्वाभिमान जागा करण्याचं काम केलं, त्यांनीही पुरंदर तालुक्यामध्ये अशा प्रकारचं नेतृत्व त्यांचंही उभं राहू शकलं नाही की ते म्हणतील त्या माणसाला तिकीट किंवा ते म्हणतील त्या पद्धतीनं पुढील वरिष्ठ नेत्यांना ते वाकू शकतील किंवा वरिष्ठ नेत्यांना वाटलं पाहिजे की यांनाच तिकीट दिलं पाहिजे. अशा प्रकारचं वातावरण, अशा प्रकारचा विश्वास तेही पुरंदर तालुक्यातील जनतेमध्ये निर्माण करू शकलेले नाहीत. आणि मग असं असताना त्यांनाही आज निवडणुकीमध्ये तिकीट जाहीर होईल का नाही, राष्ट्रवादीची जी महायुती आहे त्या महायुतीतून त्यांना तिकीट मिळेल का नाही, अशा प्रकारच्या शंका, अशा प्रकारचा संभ्रम पुरंदर तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि मग महायुतीमध्ये एक प्रकारचा एकसंघपणा नसल्याचं चित्र त्यांच्या तिकिटाबाबत निर्माण झालेलं आहे. भाजपचे नेते की जे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि जे भाजपमध्ये गेलेले आहेत ते नेते शिवतारेंना मदत करतील का नाही, अशा प्रकारची शंका आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयबापू शिवतारेंनी जे काही वातावरण निर्माण केलं, बारामतीबद्दल जे आरोप प्रत्यारोप केले, त्याचा जो आजही त्याचा परिणाम आजही पुरंदर तालुक्यामध्ये त्यांनी जे आरोप प्रत्यारोप पवार फॅमिलीबद्दल किंवा बारामतीबद्दल केलेले होते, त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम आजही पुरंदर तालुक्यातील पवार कुटुंबियावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये किंवा पक्षाच्या मनामध्ये आहे. आणि मग असं असताना विजयबापू शिवतारेंची जी उमेदवारी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पचनी पडेल का, अशी शंका आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी प्रचार यंत्रणा त्यांनी राबवली किंवा ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्राताई वहिनी यांच्याबाबत त्यांनी राबवलेली प्रचार यंत्रणा आणि त्याबाबतचेही कार्यकर्त्यांमध्ये, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. आणि मग या नेत्यांना, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांना आजही तालुक्यातून एकमुखी पाठिंबा मिळेल, महायुतीचा पाठिंबा मिळेल. महायुतीचे हे घटक एकमुखी त्यांच्या पाठीमागे उभे राहतील किंवा एकमुखानं त्यांची तिकिटाची मागणी करतील, अशा प्रकारचं वातावरण सध्या तरी महायुतीमध्ये नाही. राहिले भाजप, पुरंदर तालुक्यातील भारतीय जनता पक्ष हा तसा गेले अनेक वर्षापासून कमकुवत आहे. आणि या पक्षामध्ये जे काही नेते आज दिसत आहेत ते सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यांच्या मनामध्येही एक वाक्यता नाही. जो पक्ष भाजप आहे त्या भाजपमध्ये आज असणारी ही गर्दी ही वेगवेगळ्या पक्षातून आलेली गर्दी आहे. आणि मग एकमेकाबद्दल आकस असणारा, एकमेकाबद्दल कोणत्याही प्रकारचा विश्वास नसणारा, असा गोंधळाची स्थिती असलेला हा भाजप पक्ष, पुरंदरचा भाजप पक्ष आहे. या पक्षातून गंगाराम जगदाळे यांनी जरी उमेदवारी मागितली असली तरी सुद्धा वरिष्ठ पातळीवरून आणि तालुक्यातील नेत्यांमधून त्यांची उमेदवारी निश्चित होईल अशा प्रकारचं वातावरण नाही. किंवा तेही तालुक्यातील किंवा पक्षातील नेत्यांमध्ये
मलाच उमेदवारी मिळेल किंवा मलाच उमेदवारी द्या अशा प्रकारचं वातावरण, त्यांचंही नेतृत्व, सर्वसमावेशक असं नेतृत्व पुरंदर तालुक्यामध्ये उभं राहिलेलं नाही. आणि मग वेगवेगळ्या पक्षांमधील जे नेते आहेत त्या नेत्यांनी गेले अनेक वर्ष, 30-40 वर्ष या पुरंदर तालुक्यामध्ये जरी काम केलं असलं, पुरंदर तालुक्यातील राजकारणामध्ये यांचा सहभाग असला तरी सुद्धा पुरंदर तालुक्यामध्ये एकही असा नेता नाही जनतेच्या आधारावर पक्षातील नेत्यांना वाकू शकेल, पक्षाला वाकू शकेल. आणि मग तालुक्यामधून असं नेतृत्व का उभं राहू शकलं नाही? तालुक्यामधून असा एकही नेता का निर्माण झाला नाही की जो नेता वरिष्ठ नेत्यांना वाकवेल, जो नेता पक्षाला एक प्रकारे यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे असा जनाधार एकही नेत्याने निर्माण केलेला नाही. तालुक्यातील आज जे आमदार पदाच्या रेसमध्ये उभे आहेत किंवा आमदार पदाच्या तिकिटासाठी लाईनीमध्ये उभे आहेत, त्या एकाही नेत्यांनी जनाधार मिळालेला नाही, जनाधार मिळवलेला नाही. हीच खरं पुरंदर तालुक्याची मोठी शोकांतिका आहे आणि हीच खरं पुरंदर तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये असलेली एक प्रकारची खतखत आहे. धन्यवाद.